सांगलीत महाराष्ट्र कृषी दिन आणि डॉक्टर्स दिनानिमित्त सांगली जिल्ह्यातील बांबू उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे। जिल्ह्यात कोरोना टाळेबंदीच्या काळापासून आजअखेर करण्यात आलेल्या बांबू लागवडीची तोडणी यशस्वीपणे पूर्ण झाली असून उत्पादित बांबूस प्रतिटन 3.5 ते 4,000 रुपये दर मिळाल्याने शेतकरी समाधानी असल्याची माहिती मृदा आणि बांबू तज्ज्ञ तथा मास्टर ट्रेनर जिल्हा परिषद सांगलीचे डॉक्टर दीपक येरटे यांनी दिली। डॉक्टर येरटे यांनी सांगितले की सांगली जिल्ह्यातील पडीक, खडकाळ, माळरान, डोंगराळ, ओसाड आणि क्षारपड तसेच पारंपरिक शेतीसाठी कमी उत्पादन देणाऱ्या जमिनींमध्ये बांबू लागवड यशस्वी ठरली आहे। ज्या जमिनींमध्ये पूर्वी कोणतेही पीक घेतले जात नव्हते किंवा केवळ पावसावर अवलंबून कमी उत्पन्न मिळत होते, त्या जमिनींमध्ये आता शेतकऱ्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळत आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार लागवडीनंतर सुमारे 4 ते 4.5 वर्षांनी शेतकऱ्यांना प्रति एकर 15 ते 32 टनांपर्यंत बांबू उत्पादन मिळाले आहे। बांबूच्या गुणवत्तेनुसार प्रतिटन 3.5 ते 4,000 रुपये दर मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक चित्र बदलण्यास मदत झाली आहे। पुढील वर्षी 2027 पासून होणाऱ्या बांबू तोडणीसाठी बाजारभाव आणखी वाढण्याची शक्यता असून गुणवत्तेनुसार प्रतिटन 4 ते 6,000 रुपये दर मिळू शकतो, असा विश्वासही डॉक्टर दीपक येरटे यांनी व्यक्त केला। यावेळी त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत उपलब्ध असलेल्या विविध लाभांचा उपयोग करून अधिकाधिक शेतकऱ्यांनी बांबू लागवड स्वीकारावी असे आवाहन केले। कमी उत्पादन देणाऱ्या जमिनींसाठी बांबू लागवड हा शाश्वत आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पर्याय ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले। महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना महाराष्ट्र कृषी दिनाच्या व महाराष्ट्रातील सर्व डॉक्टरांना डॉक्टर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। सांगण्यास आनंद होतोय की आपल्या सांगली जिल्हा हा यशस्वी मॉडेल बनतोय। बांबू लागवडीपासून बांबू तोडणीपर्यंत महाराष्ट्रातलं पहिलं यशस्वी मॉडेल सांगली जिल्हा बनत आहे आज रोजी 2026ला। तर ह्या गेल्या गत वर्षापासून 2025 ते 2026 पासून जी बांबूची तोड आपल्या सांगली जिल्ह्यातून होत आहे विविध भागामधून, पडीक, खडकाळ, माळरान, डोंगराळ आणि हलक्या रानामधून, त्याचप्रमाणे क्षारपडमधील सुद्धा बांबूची तोड झालेली आहे यशस्वी पद्धतीने गेल्या 2 वर्षांमध्ये। जे बांबूचं लागवड आम्ही कोरोना टाळेबंदीच्या शेवटच्या टप्प्यापासून आम्ही सुरुवात केली होती त्या सांगली जिल्ह्यातून, तर आज रोजी यशस्वीरित्यानं पूर्ण तऱ्हेने जिल्ह्यातील सर्व बांबूची तोड झालेली आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांना त्यांनी जे मेहनत घेतली अशा क्षारपड, खडकाळ, पडीक, डोंगराळ रानामधून जे मेहनत त्या पद्धतीने घेऊन त्यांनी जसं वाढवलं आहे बांबूचं झाड, त्या पद्धतीनं त्यांना प्रतिटन गेल्या वर्षी 3,500 रुपये आणि ह्या वर्षी 4,000 रुपये टनानं प्रति टनानं उत्पन्न मिळालेलं आहे। कमीत कमी एकरी 15 टन ते जास्तीत जास्त 32 टन आतापर्यंत हा सांगली जिल्ह्याला रेकॉर्ड झालेला आहे। अशा जिथं जमिनीमध्ये काहीच उत्पन्न येत नव्हतं किंवा पावसाच्या पाण्यावर जे काही उत्पन्न मिळत होतं अशा जमिनीमध्ये 4 ते 4.5 वर्षानंतर हे उत्पन्न सुरू झालेलं आहे आणि इथून पुढचं जे उत्पन्न येणार आहे ते शेतकऱ्यांना 4 ते 4.5 वर्ष थांबायची काही गरज नाही। तर प्रत्येक दर 1.5 ते 2 वर्षांनी ह्यांना उत्पन्न हे असंच ह्या पद्धतीनं चालू राहणार आहे। ह्यामध्ये उत्पन्नामध्ये जे गत वर्षी जे उत्पन्न आलं होतं तेच ह्या वर्षी आणि पुढच्या वर्षी असं उत्पन्न हे राहणार आहे। धन्यवाद। हे बांबू लागवडीचं क्षेत्र आहे। माननीय श्री आमदार सुरेश भाऊ खळे यांचं आहे। गाव त्यांचं पेड आहे, तालुका तासगाव, जिल्हा सांगली। तरी बांबू लागवडीचं जे क्षेत्र आहे ते हलक्या प्रतीचं शेतामध्ये केलेलं होतं, तर त्याच्या आता तोड वगैरे झालेलं आहे, तर मध्यम प्रकारे उत्पादन त्याचे मिळालेलं आहे।